नमस्कार. आपण जातोय 9व्या उदाहरणाकडे. पान नंबर 86. ही आकृती पहा. गणित वाचतो मी. लाईन एल टचेस द सर्कल. लाईन एल टचेस द सर्कल विथ सेंटर ओ ॲट पॉइंट पी. पी मध्ये छेदते. म्हणजे लाईन एल इज टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ आणि पी इज द टचिंग पॉइंट. ओके. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ ओपी. क्यू हा ओपी चा मिड पॉइंट आहे. क्यू इज मिड पॉइंट ऑफ ओपी and RS parallel to line L. RS ही लाइन L ला पॅरलल आहे. RS 12 फाइंड रेडियस. आता बघा बरं का, लक्ष द्या. या दोघी पॅरलल आहेत आणि ही OP. आता इथे असं म्हणतो बघा, लाइन L परपेंडिक्युलर OP. टँजंट थेरम. म्हणजे टचिंग पॉइंट मधून जाणारा टँजंट त्या पॉइंट मधून जाणारा रेडियसला परपेंडिक्युलर असते. या दोन लाइन पॅरलल आहेत. लाइन L पॅरलल टू RS हे तुम्हाला दिलंय. म्हणजे दोघी दोन लाइन पॅरलल आहेत आणि जर एका ठिकाणी परपेंडिक्युलर असेल तिकडे बी परपेंडिक्युलर असतं. म्हणून हेन्स RQP किंवा ठीक आहे इज इक्वल टू 90 डिग्री फ्रॉम 1 and 2. इथं राईट अँगल म्हणजेच हा राईट अँगल. बरोबर आहे का? हा राईट अँगल हा परपेंडिक्युलर आहे. PQ परपेंडिक्युलर टू RS असं म्हणा. जाऊ द्या, असं म्हणायचं. काय म्हणा, हे बघा, L OP ला परपेंडिक्युलर आहे. L RS ला पॅरलल आहे. म्हणजेच ही OP परपेंडिक्युलर टू RS. म्हणजे हे RS ला परपेंडिक्युलर. कळलं? 3 झाले. चौथा आकडा आपल्याला काय दिलं बघा. Q इज मिड पॉइंट ऑफ OP. OP म्हणजे रेडियस आहे बघा आणि याचा Q मिड पॉइंट आहे. OP इज इक्वल टू OQ इज इक्वल टू OP इज इक्वल टू OQ. OQ इज इक्वल टू PQ. OQ इज इक्वल टू PQ इज इक्वल टू 1/2 OP. Point Q is midpoint of segment OP. हे किती दिले? Q is midpoint of OP. 1/2 OP म्हणजे R. 1/2 R1 म्हणजे OQ आणि OP हे झालं 1/2 R म्हणजे R/2. हे झालं R/2. आता ट्रायंगल ORQ is हा बाजूने एक राहिला. व्हॉट यू हॅव गिवन RS 12 दिली. OQ परपेंडिक्युलर RS आहे म्हटल्यावर RQ बरोबर QS बरोबर 1/2 RS. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्नर बायसेक्ट द कॉर्नर. बघा ना, हे परपेंडिक्युलर किती आता इथे झालं. हे OQ परपेंडिक्युलर RS आहे म्हणजे RQ बरोबर QS बरोबर 1/2 RS. त्या ठिकाणी 1/2 RS किती बघा, RS 12 आहे म्हणजे RQ 6 झाले. इन राइट एंगल ट्रायंगल ORQ इज राइट एंगल ट्रायंगल by Pythagoras theorem. हायपोटेनस आहे बघा OR स्क्वेअर OQ स्क्वेअर आणि RQ स्क्वेअर. OR म्हणजे R स्क्वेअर. हा R/2 चा स्क्वेअर आणि हा 6 चा स्क्वेअर. R स्क्वेअर याचा स्क्वेअर होईल R²/4 आणि हा होईल 36. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय खाली 4 येईल 1 म्हणजे 4 ने गुणायचं प्रत्येकाला. किती ने गुणायचं? 4 ने. बघा बरं, 4 into R², 4 into R²/4 आणि 4 into 36. 4R² R² हे 144. 14 हा इकडे येईल. 4R² - R² 144. 3R² 144. R² इज इक्वल टू बरोबर. आता टेकिंग स्क्वेअर रूट
टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड, स्क्वेअर निघून जाईल, हे रूट मध्ये जाईल. याचा रूट ही 12 आणि याचा रूट ही √3. बरोबर. आणि रॅशनलायझिंग करा. √3 ने खाली वर गुणा, √3 so 4√3 is the answer. अशा पद्धतीने हे गणित या ठिकाणी संपलेलं आहे. यू कॅन जस्ट ट्राय. मी तुम्हाला सोडून दिलेले आहे, तुम्ही हे सोडून पाहू शकता. त्यानंतर 10 गणित. आता एक्झाम्पल नंबर 10. तोपर्यंत मला सुचत गणित वाचा बरं, फळा सुचत. 10 गणित पहा सगळ्यांनी. पहा चेक करा. गणित वास्तविक. AB is the diameter. AB is the diameter. Okay. Circle with center C. Line PQ is the tangent. Line PQ is the tangent. मला सांगा line PQ is the tangent म्हणजे जोडल्याबरोबर हे पण परपेंडिक्युलर होईल ना. line PQ perpendicular CT. tangent theorem. त्यानंतर लाइन PQ परपेंडिकुलर AP आणि लाइन BQ परपेंडिकुलर सुद्धा लाइन PQ परपेंडिकुलर सेगमेंट BQ. याचा काय अर्थ गिवन. जेव्हा बघा ही लाइन आहे, ही परपेंडिकुलर, हे परपेंडिकुलर, हे परपेंडिकुलर, हे परपेंडिकुलर, all that segments are perpendicular to same line, so that's why they are the parallel. म्हणून AP parallel, CT parallel, BQ from 1 and 2. तिघं परपेंडिकुलर येतं म्हणून तिघं जर पॅरलल. ओके. आता जर मुंडकाकडे गेलं तर 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि ते ट्रान्सव्हर्सल आहे. मग प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स इंटरसेप्ट आठवते की तुम्हाला? पान नंबर तुम्हाला प्रकरण 1 सगळ्यांचा सपाट झाला असेल मला खात्री आहे. तरी पण मी तुम्हाला पान नंबर 10 वर बघा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. बरोबर आहे का? बघा, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. त्या प्रॉपर्टीच्या सहाय्याने चौथा आकडा मुंडका असं वाकडं करा. BC अपॉन CA हे भागिले हे बरोबर TQ अपॉन TP. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल, प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन्स असं म्हणा. प्रॉपर्टी ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन्स. बरोबर. पण हे दोघं सारखे आहेत कारण हा डायमीटर आहे, म्हणजे ही रेडियस आणि ही रेडियस आहे. CB आणि AC सारखे आहेत. मग CB च्या ऐवजी परत AC आपण CB च्या ऐवजी AC टाकू, खाली AC चे. फ्रॉम 4 वरून लिहिले बट BC इज इक्वल टू CA. हा भागाकार आहे की हे भागिले इकडे गुणिले होईल. मग TP बरोबर TQ हे भागिले गुणिले झालं. मग TP बरोबर TQ फ्रॉम स्टेप 5 म्हणजे TP आणि TQ
टीपी आणि टीक्यू सारखे आले, पण तुम्हाला दाखवायचंय काय, प्रूव्ह दॅट सीपी आणि सीक्यू, बघा सीपी आणि सीक्यू हे दोघं सारखे दाखवायचे तुम्हाला. मग इन ट्रायंगल सीटीपी अँड ट्रायंगल सीटीक्यू, बघा 7, 8, 9, 10 आणि 11 हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅट दाखवायचे. कॉन्ग्रॅट ना, त्यासाठी 3 घटक लागतील. आणि मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅट झाले, त्याची करस्पॉन्डिंग साइड्स आहे, म्हणून सीपी कॉन्ग्रॅट सीक्यू, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रॅट ट्रायंगल संपले. म्हणजे मला दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅट दाखवायचे. बघा आता हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅट, यासाठी पीटी आणि टीक्यू, टीक्यू आणि टीपी इतके झाले बघा, टीपी आणि टीक्यू. मग टीपी कॉन्ग्रॅट टीक्यू फ्रॉम 6 इथूनच घेतलं. सिटी कॉन्ग्रॅट सिटी, कॉमन साइड, दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन साइड आहे. आणि हे अँगल राईट अँगल आहे बघा, सीटीपी आणि सीटीक्यू, अँगल सीटीपी अँगल सीटीक्यू, ईच अँगल 90 डिग्री. साइड अँगल साइड, साइड अँगल साइड म्हणजे विच टेस्ट, एसएस टेस्ट, हेन्स सीपी कॉन्ग्रॅट सीक्यू. हे महत्वाचे आहेत बघा, 3 पहिल्या 5 ओळी 6 ओळी महत्वाचे आहेत. हे दोघं सारखे आणायचे आणि मग हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रॅट दाखवायचे. यानंतर आपण जातोय 11व्या गणिताकडे. 11वर इथे ड्रॉ सर्कल्स विथ सेंटर ए. नीट पहा गणित वाचा, मला पण सुस्त गणित वाचत चला म्हणजे आपला वेळ लागणार नाही. Okay. Draw circles with center ABC, each of radius 3 cm. 3 सर्कल आहेत. Such that each circle touches the other two. प्रत्येक सर्कल दुसऱ्या सर्कलला छेदतंय, टच करते, टच. हे बघा, हा सर्कल या सर्कलला टच करते, हे दोघं टच, आणि याला टच करणार तिसरा सर्कल. सर्कल विथ सेंटर ए, बी आणि सी, ईच ऑफ रेडियस 3 cm. आता बघा हे दोन सेंटर जोडले मी, ही रेडियस 3 आहे आणि ही 3 आहे, हे दोघं जोडले, ही रेडियस 3 आणि ही 3 आणि ही पण 3, कारण प्रत्येकाची रेडियस सेम आहे. मी तर पी म्हणतो, इथं क्यू म्हणतो आणि आर. इथं असं लिहितो बघा, सर्कल्स विथ सेंटर ए बी सी touch each other at point P Q R. A B C P Q R क्रमाने किंवा इथून असं P Q R. झालं, कळतंय इथपर्यंत? बरं, मग आता काय म्हणणार, AP is equal to AR is equal to 3 cm. बघा AP आणि AR त्याच्या रेडियस, BP is equal to BQ is equal to 3 cm आणि CQ is equal to CR सुद्धा 3 cm. रेडियस ऑफ सेम सर्कल. आता तुम्हाला AB बाजू काढता येईल. AB बरोबर काय प्लस काय, AP प्लस PB, 3 प्लस 3 6. BC बरोबर काय, BQ प्लस QC, 3 प्लस 3 6. आणि AC बरोबर AR प्लस RC, 3 प्लस 3 6. ही 6, ही 6 आणि ही 6, तिन्ही बाजू 6. म्हणजे ट्रायंगल ABC इक्विलॅटरल triangle, all 3 sides are same.
ए बी बरोबर इथं लिहावं लागतं. ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर 6. मग एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढा. राऊंडर मध्ये 6 घ्या, लोखंड ठेवा. झालं. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. नेमबाईच्या जास्त अंतर घ्या, वर एक चा खाली एक चा, बरोबर हा व्हर्टेक्स मध्ये जाईल. झालं. याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा आणि याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढा. काढले. ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ऑल 3 साइड्स. आता इथे लोखंड ठेवा, सर्कल काढा. इथे लोखंड ठेवा, सर्कल काढा. येईल का? पण येईल. करा बरं ट्राय. नाही, सॉरी, असं नाही करायचं. बघा, व्हेरी सॉरी. एक ट्रायंगल काढला तुम्ही, इक्विलॅटरल ट्रायंगल. इथं लोखंड ठेवा इथं, कारण सेंटर आहे ना एबीसी. राऊंडर मध्ये 3 cm घ्या, 3 cm इथं घ्या, इथं घ्या. असं कळलं? ठीक आहे. नेक्स्ट सेम गणित आहे. सेम गणित आहे आपल्याकडे. 5 नंबर. नाही आहे जुन्या पुस्तकात ते, आपण ते नंतर पाहू. जुन्या पुस्तकात काय होतं ते सांगतो. फाइंड साइड आर क्यू. या आर क्यू काढा किंवा पी आर किंवा क्यू पी काढा. तिन्हीपैकी आर क्यू, क्यू पी आणि पी आर. याच्या आतला जो ट्रायंगल आहे हा छोटा, याची साईड काढायची. आता इथपर्यंत जेवढं गेलं तेवढं सगळं लिहायचं. पुढं काय लिहायचं बघा. हे दोघं सारखे. आर हा एसीचा मिड पॉइंट आहे. हे दोघं सारखे. क्यू बीसीचा मिड पॉइंट आहे. पॉइंट आर अँड क्यू आर मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीए अँड सीबी. सीए आणि सीबी चे आर आणि क्यू मिड पॉइंट आहेत. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला दोन बाजूंचे मिड पॉइंट छेदणारा सेगमेंट आहे हा याला पॅरलल असतो आणि याच्या निम्मा असतो ट्रायंगल मध्ये. मिड पॉइंट थेरम. 9 segments joining midpoint of 2 sides of triangle parallel to the third side and half of it. म्हणजे ही मिड पॉइंट जोडणारी जी आहे क्यू आर इज इक्वल टू हाफ ए बी आणि क्यू आर पॅरलल टू ए बी. कारण लिहायचं मिड पॉइंट थेरम. आणि ए बी किती काढला तुम्ही बघा 6. तसंच हा पी क्यू. P and Q are midpoint of AB and BC. Hence PQ parallel to AC. PQ is equal to 1 half AC. अशा पद्धतीने जुन्या पुस्तकात 5 मार्काला गणित विचारलं जायचं. तर तुमच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरतो. महत्त्वाचं आहे VIMP एक्झाम मध्ये बरं का. आता त्या पुढचं 11वं झालं बघा. 13वं गणित सांगतो, नीट समजून घ्या. 13वं ए टी एस क्यू आर आणि पी. नीट पहा आकृती पाहिलं मला ए क्यू एस टी
इज सायक्लिक क्वाड्रिलेटरल. सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम काय सांगतो? अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. बघा बरं का पहिला व्हॉट इज द सम ऑफ अँगल TAQ प्लस, बघा बरं TAQ TSQ, TAQ म्हणजे हा अँगल, TSQ म्हणजे हा अँगल, हे दोन अपोजिट अँगल आहेत बघा या क्वाड्रिलेटरचे. बरोबर किती? 180 डिग्री. कारण सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम इथं लिहिलं ना आपण सायक्लिक क्वाड्रिलेटरल मी सायक्लिक क्वाड्रिलेटरल थेरम opposite angle of cyclic quadrilateral are supplementary. त्यानंतर find the angles which are congruent to AQP. अँगल AQP ला कोण कोण कॉन्ग्रुएंट आहे बघा. आता कॉन्ग्रुएंट अँगल कसे ओळखायचे? त्यांच्या जबड्यात काय बघायचं. बघा AQP AQP बघा या AQP चा हा अँगल आहे ना, याच्या जबड्यात हा आर्क आहे बघा. आर्क AQ, हा जो आर्क AQ आहे आणखी कोणाकोणाच्या जबड्यात आहे बघा बरं. हा आर्क AQ ASQ च्या म्हणजे बघा ही टँजंट आहे, सेगमेंट आहे. मी म्हणणार टँजंट सेगमेंट थेरम. अजून हा आर्क आहे ना ATQ च्या पण जवळ आहे. टँजंट आणि ही सेकंड होईल आता, त्यामुळे हा अँगल याच्या पण जबड्यात हे बघा हा इस्क्राइब अँगल आहे याच्या जबड्यात 1/2 AQ. त्यानंतर ASQ याच्या जबड्यात 1/2 AQ आणि AQP बरोबर 1/2 AQ से ती गैर सारखे. पण दोघांचं कारण काय? तुम्हाला जर अँगल इन अल्टरनेट सेगमेंट लिहायचं असेल तर अँगल इन अल्टरनेट सेगमेंट लिहा किंवा टँजंट सेकंड थेरम. मोठं नाही का ते 3 पर्यायाचं गणित थेरम घेतला आपण मागच्या तासाला. ओके. तिसरा प्रश्न, which angle is congruent to QTS. चला तिसरा आकडा पुढे QTS शोधा बरं. QTS बघा हा अँगल याच्या जवळच शोधा काय आहे. हा आर्क बघा QS. हा QS याच्या पण म्हणजे हा होईल SQR. अजून हा कोणाच्या जवळ येते? हा याच्या पण जवळ येते QAS. QAS म्हणा किंवा SAQ म्हणा. झालं. चौथं TAS 65. पुढे TAS हा 65 याच्या जवळ हा आर्क हा जो आहे ना हा 65 हाच आर्क आहे ना TQS च्या पण जवळ येते. हा पण 65 आहे. अजून कोणाच्या जवळ येते बघा बरं. कोणाच्याच नाही. म्हणजे TAS कॉन्ग्रुएंट TQS. का बरं? बघा ना याच्या पण जबड्यात हेच आहे आणि याच्या पण जबड्यात हेच आहे आणि याच्या पाठीशी एकच अँगल आहे. मग अँगल इज रायटिंग द सेम आहे. सेम आर्क. बरोबर आहे का? इथं काय टँजंट टेंजंट नाहीये. इकडे समोर आहे, हे समोर आहे, पाठीशी हा आर्क आहे आणि मग दोघांचं मेजर सारखं. मग अँगल TAS इज इक्वल टू अँगल TQS इज इक्वल टू म्हणजे TQS 65. तुम्हाला TQS विचारले बघा चौथ्यामध्ये आणि RTS विचारले. एक RTS TAS इज इक्वल टू 1/2 मेजर आर TS. हा इस्क्राइब अँगल आहे. याचं मेजर याच्या निम्मा असेल. याचं कारण काय सर? इस्क्राइब अँगल थेरम 65 इज इक्वल टू 1/2 मेजर आर TS. हा भागिले गुणिले होईल 65 गुणिले 130 होईल. पाचवा आकडा काय बनलं? पाचव्या आकड्यात AQP 42 आहे. AQP हा अँगल 42 आहे. SQR 58 आहे. तर काय काढायचं? ATS. व्हेर इज ATS? ATS हा जो अँगल आहे नीट पहा. हा इस्क्वेअर अँगल आहे बघा. हा याच्या जवळ्यात हा
AQS हा मोठा आर्क आहे बघा. म्हणजे तुम्हाला आर्क AQS माहित पाहिजे. हा जर आर्क तुम्हाला काढता आला, हा AQS म्हणजे AQ आणि QS ची बेरीज आहे. AQ काढता येईल, याच्या जवळ येते. QS याच्या जवळ येते, मग दोघांची बेरीज करू आपण. मग बघा AQP बरोबर 1/2 मेजर आर्क AQ. हे टँजंट आहे, सेगमेंट आहे. टँजंट सेकंड थेरम हा 42 आहे. हा भागिले गुणिले होईल मेजर आर्क AQ जो होईल 42 ने 84. हा आला बघा, हा आर्क आला. आता ह्या अँगलच्या जवळ हा आहे ना मेजर अँगल SQR. 1/2 मेजर आर्क QS हा पण टँजंट सेकंड थेरम आहे. हा 58 आहे. हा भागिले गुणिले होईल 100 16 116 होईल बघा मेजर आर्क QS. हा 116 आला, हा 84 आला. मेजर आर्क AQS बरोबर त्याला पुसू का बघा. आता मेजर आर्क AQS बरोबर मेजर आर्क AQ प्लस मेजर आर्क QS काढूया. AQ आला 84 आणि QS आला 116. 80 90 80 90 100 म्हणजे 200 आलं. मेजर अँगल ATS 1/2 मेजर आर्क AQS हा स्क्वेअर अँगल आहे. म्हणजे स्क्वेअर अँगल थेरम हा 200 म्हणजे 100 डिग्री. अशा पद्धतीने 13वं गणित 13वं गणित संपलेलं आहे. आता 14वं गणित. आता पहा 14व्या गणितामध्ये समजून घ्या. अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाही समजलं तर व्हिडिओ परत पहा, म्हणजे तुम्हाला ते उदाहरण समजण्याची आयडिया येईल. जवळपास सगळे गणित तुम्ही सोडून देऊन राहिले. आता पुढचं गणित 14. एक्झाम्पल नंबर 14 मध्ये बघा हा सेंटर O आहे. QPRS बघा PQ कॉन्ग्रॅंट RS. हा क्वाड कॉन्ग्रॅंट आले इकडे आपण म्हणायचं RPQ कॉन्ग्रॅंट RS. Arcs corresponding to congruent chords are congruent. हा थेरम झालेला आहे. म्हणजे दोघांचा मेजर सारखा, म्हणजे मेजर PQ इज इक्वल टू मेजर RS. यातली माहिती घ्या खाली. RS माहिती बघा 80 म्हणजे दोघं झालं 80 झाली. PQ 80 RS 80. अँगल POR बरोबर 70. बघा 70 दिला सेंट्रल अँगल. मेजर अँगल POR इज इक्वल टू मेजर आर्क PR इज इक्वल टू 70 मेजर ऑफ सेंट्रल अँगल. म्हणजे हा आला 70. मला सांगा हा प्लस हा बरोबर 360. कॅन यू फाइंड PQ प्लस PR प्लस RS प्लस QS इज इक्वल टू 360. मेजर ऑफ सर्क्युलर आर्क इज 360. 80 अधिक 70 अधिक 80 अधिक QS बरोबर 360. 8 230 अधिक QS बरोबर 360. 360 वजा 230 म्हणजे 130 येईल. QS बरोबर 130. काय विचारलं तुम्हाला पहिलं
मेजर आर पी आर, पी आर आला 70, क्यू एस आला 130 आणि क्यू एस आर मेजर आर क्यू एस आर इज इक्वल टू दोघांची बेरीज क्यू एस प्लस क्यू एस आर इज इक्वल टू क्यू एस प्लस एस आर 130 प्लस 80 फिनिश. सो एक्झाम्पल नंबर 15. आता 15वा गणित, 15वा आणि 16वा जे आहे तुम्हाला समजलं पाहिजे कारण ह्या प्रकारची गणित आपण घेतलेली आहेत ऑलरेडी. आता बघा आता बघा टी डब्ल्यू एक्स वाय झेड इन फिगर मेजर आर डब्ल्यू वाय अँड मेजर आर झेड एक्स. दोघं दिलेत बघा, एक 44 आणि 68. ओके, फाइंड झेड टी एक्स. बरोबर, झेड टी एक्स पुढे झेड टी एक्स. हे बघा हा जो अँगल आहे याचं मेजर बरोबर 1/2 हा आणि हा ची सम मेजर आर डब्ल्यू वाय प्लस मेजर आर झेड एक्स. डब्ल्यू वाय काय 144 आणि झेड एक्स ते सोडू शकता तुम्ही. याचं काय म्हणा प्रॉपर्टी ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. प्रॉपर्टी बरं का. आणि जेव्हा तुकडे घेतो आपण तुकड्यांचा गुणाकार, इट इज अ थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स. दुसरं बघा WT 4.8 WT 4.8 TX 8.0 YT 6.4 आणि तुम्हाला काढायचं TZ. मग बघा बरं का WT याचे तुकडे घ्यायचे म्हणजे TX बरोबर YT इंटू TZ. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. बघा किती WT 4.8 8.0 सॉरी आणि TZ हा गुणिले फक्त भागिले सगळे पॉईंट हटवून द्या. मग काय होईल बरे 48 इंटू 80 अपॉन 64. बरं का, इथं एक पॉईंट सगळे काढून टाकले. खाली एक घर होतं म्हणून बरं 10 होईल. इथं एक घर म्हणजे खाली किती होईल 100. संपू. याला काटाकाटी करा. 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 8 8 64 8 7 48. सो TZ इज 6 झालं. त्यातलं तिसरं. दुसरं कळलं का तुम्हाला. कॅल्क्युलेशन थोडी अवघड आहे म्हणजे पॉईंट मध्ये 10वीला आहे आपण आपल्याला सोडत आली पाहिजे ती करून पण दाखवलेलं आहे. तपासून टाकलेलं आहे. आता WX 25. आता बघा WX पुढे बघा बरं. जेव्हा WX म्हणजे कॉर्ड दिलेली असते त्यापैकी एक तुकडा तुम्हाला X मानावा लागतो. YT 8 हा YT दिला तुकडा बघा 8. YZ 26 परत YZ दिला आणि WT काढायचा तुम्हाला. बघा WT म्हणजे तुकडा काढायचा. हा जो WT आहे X लेट WT इज इक्वल टू X. WT X मानलाय. WX इज इक्वल टू WT प्लस TX. मग मी WX घेतली WT प्लस TX. WX 25 WTX मानली आपण. मग हा X इकडे वजा होईल 25 मायनस X. हा आला TX बरोबर. आता हा YZ पण दिलेला आहे म्हणून YZ इज इक्वल टू
YT प्लस TZ. चला YZ किती आहे? YZ 26. ओके. YT माहिती आहे का? 8. TZ 26 मायनस 8 TZ 26 मधून 8 गेले 18. सो TZ आला 8. 18 8 26. ओके. आणि आता तुकड्यांचा गुणाकार मग WT इंटू TF इज इक्वल टू YT इंटू TZ. काय म्हणणार? थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ क्वार्ट्स. यात फक्त काय भरायचं? किमती भरायच्या आहेत. आता बघा कशा किमती भरणार? WT कुठे आहे? WT where is WT? X TX 25 minus X YT 8 TZ 18. X ने आत गुणा 25x minus x into x square 8 8 64 8 8 x 44. त्याला इकडे आणा. हा मायनस x स्क्वेअर प्लस 25x हा प्लसचा होईल मायनस. स्टार्टिंगला मायनस नको म्हणून सगळ्यांचा चेंज करा. मायनसचं प्लस प्लसचं मायनस आणि हा मायनसचं प्लस. इथं 1 इथं 44 गुणाकार x चा मेजर झाला पाहिजे. बेरीज 25 आली पाहिजे. बघा बरं 16 गुणिले 9 9 7 54 9 1 9 9 5 14 आहे का? 16 9 25 शेवटी प्लस आहे दोघा नाही मानले असतं आणि मध्ये अक्षर x आहे. याला काढून टाका. x स्क्वेअर 16x वजा 2x पहिल्या दोन्ही कॉमन घ्या. x कॉमन निघेल x राहील. x गेला 16 राहील वजा 9 आहे मायनस नाही. हाच ब्रॅकेट लिहा. सेम ब्रॅकेट कॉमन घ्या. राहिलेले एका ब्रॅकेट मध्ये लिहा इज इक्वल टू 0. x मायनस 16 0 x मायनस 9 0. हा मायनस 16 प्लस होईल आणि मायनस 9 सुद्धा प्लस होईल. x म्हणजे कोण आलं? WT इज इक्वल टू 16. WT इज इक्वल टू 9. यू हॅव टू फाइंड WT. नाउ द लास्ट एक्झाम्पल. टुडेज लास्ट एक्झाम्पल 16 नंबर बघा. याच्यामध्ये सेम आत्ताचे गणित आपण अभ्यास करू. असंच गणित फक्त एक्सटर्नल डिव्हिजन आहे. थेरम आणि प्रॉपर्टी ते पाहूयात फक्त. फार महत्वाचं आहे बघा. दोन्ही याच्यात थेरम आणि प्रॉपर्टी घेतली मी. जेव्हा दोन पार्ट एकमेकांना बाहेर भेटतात त्यावेळेस तो प्रॉपर्टी आणि थेरम वापरायचा असतो. जेव्हा त्या भेटतात तेव्हा इंटरनल डिव्हिजनची प्रॉपर्टी आणि थेरम वापरायचा असतो. आता बघा E C B D आणि A. बघा मेजर आर्क C. बघा मेजर आर्क C दिलाय 54. मेजर आर्क B दिलाय 23 आणि CAE विचारला. CAE बघा टू क्वाड्स बाहेर भेटतायत. मेजर अँगल CAE बरोबर 1/2. त्याने जवळ घेतले दोन आर्क कितना मोठा झाला? मेजर आर्क CE मायनस मेजर आर्क BD. याला म्हणणार प्रॉपर्टी ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉस. संपलं. त्याची किमती भरा. 54 मायनस वजा बाकी कारण दोन्ही भागा वाईट मध्ये उत्तर येईल. कळलं का नाही? दुसरं AB. आता एक्सटर्नल डिव्हिजन थेरम काय? थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ टू कॉर्ड्स. नुसतं कॉर्ड्स उड्या मारायचे. AB इंटू AC इज इक्वल AD इंटू AE. बघा बरं 2 नंबर AB किती दिलाय? 4.2. BC इज गिवन ना. BC याच्यात नाहीये. BC बघा हा 4.2. अजून काय दिलंय? AE दिलाय 12. AE आहे बघा 12.0 आणि AD काढायचं सांगितलं. AD आहे बघा. मग मला हा BC दिलाय. AB माहिती म्हणजे मला AC काढता येईल. AC is equal to AB plus BC 4.2 plus 5.4. पॉइंट खाली पॉइंट मांडा
9.6 हा गुणिलेचा भागिले होईल. बघा बरं का 42 96 12 पॉईंट नंतर झिरो असला आपण काही घ्यायचं नाही, पण इथे गणित एक घर म्हणजे खाली 100 येईल. कळलं का नाही? पॉईंट नंतर झिरो विचारात घ्यायचा नाही म्हणून 12 राहिलं. इथे एक गणित एक घर म्हणून खाली एकावर 2 शून्य. 12 8 96. आता AD इज इक्वल टू 42 गुणिले 8 करा. 8 गुणिले 16 8 चौक 32 आणि 33. 2 शून्य काढा 3.36 येईल किंवा 2 ने भागा 4 ने भागा 4 गुणिले 8 हे 25 होईल. 42 गुणिले 84 होईल. जाऊ द्या जास्त करा 2 शून्य काढून घ्या 3.36. अशा पद्धतीने त्यातला दुसरा आकडा झालेला आहे. तिसरा आकडा पहा. दुसरा काढला का? आता तिसरा बघा. तेच थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्डर्स आहे. फक्त आता त्याच्यात काय दिलं ते महत्वाचं आहे. AB 3.6 3.6 AC 9 हा AC दिलाय बघा. ओके AB दिलाय 3.6 AC दिलाय 9. 9.0 म्हणजे 9च लिहायचं. पुढे AD 5.4 सूत्रात किमती भरल्या बघा थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन. त्याच्यामुळे तुम्हाला AE मिळेल. फक्त हे सोपं होतं. 36 गुणिले 9 भागिले 54. वर एक घर होतं म्हणून खाली एक शून्य, खाली एक घर होतं म्हणून वर एक शून्य. 10 10 कॅन्सल. 9 7 54 6 6 36. 6 इज द आन्सर. ठीक आहे. या ठिकाणी 16 गणित झाली. टोटल गणित येतं 25. बाकीची पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.